जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मोजे खटाव येथे 9/12चे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे. तसेच मित्रांनो, कोकुर्डी येथे देखील भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खटाव आणि कोकुर्ड मैदानामध्ये कोणकोणते नंदी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, खटाव 7/12 मैदानामध्ये गट क्रमांक 1 मधून शेवळ्याबांचा पाकऱ्या आणि गिरवीकरांचा माऊली गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत. गट क्रमांक 2 मधून भोपर्डीचा लाडू आणि शिकरा यांची गाडी देखील गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. गट क्रमांक 3 मधून वेगाचा शेवट सर्जा आणि नांदेड सिटीचा भारत यांची गाडी देखील गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. गट क्रमांक 4 मधून मुळशीचा नाच्या आणि बारामतीकरांचा पक्षा यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. तर मित्रांनो, गट क्रमांक 4 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी सुंदर बॉसची हार झाली आहे. गट क्रमांक 5 मधून शिरसवडीची रायफल आणि दहीगावकरांचा पाकऱ्या यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. गट क्रमांक 6 मधून सोन्या 2211 आणि लोणंदकरांचा भावऱ्या यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. गट क्रमांक 7 मधून उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि रुद्रा यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. गट क्रमांक 8 मधून खरसुंडीकरांचा बाब्या आणि नातेपुतेकरांचा सचिन यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. गट क्रमांक 9 मधून मानगरकरांचा वादळ आणि चितेईकरांचा वॉन्टेड यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहे. गट क्रमांक 10 मधून भुंडा सोन्या आणि मल्हार यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहे. तसेच मित्रांनो, कोकरूड मैदानामध्ये गट क्रमांक 2 मधून MM ननांचा राजा आणि मुळशीचा पिस्तूल यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहे. गट क्रमांक 7 मधून कंदूरचा राजा आणि मोहिल शेड्डुमा यांचा महाराज यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे. तर मित्रांनो, अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन.